CR व्यास यांची आडा चौताल तालामध्ये वंदिश आहे. उमण गण गगन आयो रे, 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 उमण गगन आयो रे, गरजे वादर
चिमुकली सुद्धा तुझ्या गाण्याला खूप चांगली दाद देत होती, डोलत होती आणि योग्य ठिकाणी दाद सुद्धा देत होती. मेघमल्हार. मेघमल्हार हा नेहमी कानावर पडणारा खळबळजनक अतिगंभीर वृत्तीचा राग. मेघमल्हार गाऊन तानसेन पाऊस पाडत असे अशी दंतकथा आहे. याची आणखीन एक आख्यायिका अशी की अकबराच्या आग्रहावरून तानसेनांनी दीपराग आळवला. दीपराग आळवल्यानंतर त्या सुरांचा प्रभाव असा की तानसेनाच्या सगळ्या देहाचा दाह होऊ लागला आणि तो भटकत असताना गुर्जर प्रांतात गेला आणि तेथे ताना रिरी या भगिनींनी तानसेनाच्या विनंतीवरून मेघमल्हाराचे सप्तसूर आळवले आणि तानसेनाच्या शरीराचा दाह शीतल केला. या कथा असल्या तरी संगीत हे जनमानसाला तारून नेते. ती एक वैश्विक परिभाषा आहे. त्यांनी रोग बरे होतात, जीवनदान मिळते, याची अनुभूती आपण घेतच आहोत. मेघमल्हारमध्ये सुद्धा अनेक गाणी, नाट्यगीतं आहेत. आता सानियाताई सादर करत आहेत एक बंदिश. मला वाटतं आदिती नगरकर सादर करतायत. अश्विनीताई भिडे यांनी बांधलेली एक बंदिश, मेघश्याम घनश्याम. बादर के
यानंतर सूर मल्हार सादर होत आहे. याला सूरदासी मल्हार देखील म्हटलं जातं, कारण कवी सूरदास यांनी याची निर्मिती केली असं म्हटलं जातं. मी स्वतः सादर करते. अतिशय छान वाटतंय की साथीदार इतके आपले नाशिककरच आहेत दोघंही. आणि मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर स्टेजवर बसते आहे. मी काय गाणार त्यांना माहीत नाही, ते काय वाजवणार मला माहीत नाही, पण तरी असं वाटत नाही आहे. खूपच छान. धन्यवाद तुम्हाला तुमच्या दोघांचेही धन्यवाद. आणि आपल्याकडे अर्थातच गुरु शिष्य परंपरेला खूप महत्त्व आहे. गुरुगृही राहून शिकण्याला महत्त्व आहे. त्यामुळे माझे विद्यार्थी पण आज ही परंपरा पुढे चालवत आहेत. आपल्या सर्वांचे त्यांना असेच आशीर्वाद असू देत. सारे म पनि सारे नि ध नि सा नि प म रे सा नि ध नि ध प द प म प सा नि प म रे सा नि सा रे म नि ध नि सा नि सा रे म प नि ध नि सा नि सा रे म प नि ध नि ऋतु आई देखो माई नाई बरखा ऋतु आई देखो माई नाई बरखा ऋतु आई देखो माई उमगी घटा चहु रिश्ते जुरे जुरग
केदार मल्हार हा एक अनवट राग आहे. हा एक खास आविष्कार आहे. याच्यामध्ये केदार आणि मल्हाराचं गठबंधन आहे असं आपण म्हणू शकू. याबद्दल सानियाताई थोडंसं बोलाल. केदार हा खूप सुप्रसिद्ध असाच राग आहे, सर्वांना आपल्याला आवडणारा. अनेक बंदिशी, अनेक तराणे, अनेक चित्रपट गीतं, आणि त्याच्यामध्ये मिया मल्हारचं स्वरूप थोडंसं त्यात मिक्स केलेलं आहे. आणि जयपूर घराण्यात तर जोड राग, अनवट राग गातात, परंतु हे स्वरूप अजून थोडं वेगळं आहे. केदारचे 2 मध्यम आणि मल्हारचे 2 निषाद म्हणजे नी, अशी एक सुंदर बंदिश आहे. आणि असे ते 2 वेगळे न वाटता एकमेकांमध्ये गुंफले जात आहेत. त्याच्यामध्ये थोडक्यात सादर करते, वेगळा राग आहे. आणि मल्हारांव्यतिरिक्त पण अनेक राग आम्ही बंदिशी आणि लाईट क्लासिकल झुला वगैरे पण, अभंग वगैरे सादर आज करणार आहोत. तर केदार मल्हारची थोडी झलक फक्त.
पावसाळ्यातले खूपच पक्षी येत आहेत, त्यामुळे मला बोलावंसं वाटतं त्याच्यावर की दादूर, मोर, पपिहा, कोयल सगळ्यांचं वर्णन असतं. आणि हा पपिहारा तर आपल्याला बोले रे पपिहारा गाणं माहिती आहे, पण आपल्याकडे आपण पावसा ज्याला म्हणतो ना, तो पाऊस आल्यावर पावसाला साथ घालणारा असा हा पपिहरा.
वा वा ताई, असं वाटतं की ऐकतच राहावं, ऐकतच राहावं. आत्ता तबला ऐकून खरोखरीच ढगांचं गडगडाट झालं आहे असं वाटलं होतं. गरजणारे बादल, विजांची चमक, गाणारा बोलणारा पपिहा, वाऱ्यांची सळसळ, खळाळणाऱ्या नद्या आणि प्रपात, अशा शब्दांची वेगवेगळ्या प्रकारची गुंफण या सर्व बंदिशींमध्ये आढळते. मोर नाचू लागतात, मनही आनंदाने झुलू लागतं आणि मग झिम्म पावसानं होतं रानं आबादाने. मल्हाराचे अजून प्रकार आहेत, परंतु इतर रागांमध्ये देखील वर्षा ऋतूचे अनुभव देणाऱ्या बंदिशी आहेत. विरह वेदना व्याकुळ करणारे सूर बागेश्रीमधून उतरतात. बागेश्रीमधील आता बंदिश आपण ऐकणार आहोत. वेदवतीच्या सुरात कालिदासांनी जसा मेघदूत पाठवला आणि आपली विरह वेदना प्रियेला सांगितली, तसेच बदरा बैरी या मेघांना प्रियकराला संदेश पाठवण्यासाठी बदरा बैलीला विनवले जाते आहे. आणि अशा सुंदर रचना बागेश्रीसारख्या रागात निर्माण होतात. रात्रीच्या पहरी गायला जाणारा राग बागेश्री सर्वांना रिझवणारा, आवडणारा राग आहे. आता ऐकूया वेदवतीच्या सुरात बागेश्री. आ
फार सुंदर. यानंतर कौशिक रंजनी या वेगळ्या रागातील एक बंदिश सानियाताई सादर करतात. क्या बात है. हाँ. क्या बात है.
वा वा. आर्तसूर, मधुर लयकारी, सुंदर साथ, सगळं कसं मिळून आलं होतं. यानंतर काही उपशास्त्रीय प्रकार सादर होणार आहेत. सर्वात प्रथम एक दुर्मिळ गान प्रकार म्हणजे टप्पा सानियाताई सादर करतील. टप्पा म्हटलं की मालिनीताई राजूरकर यांची आठवण होते. आज काही ठराविक कलाकार टप्पा सादर करणारे आहेत, त्यामध्ये सानियाजींचं नाव घेतलं जातं. सानियाजींचा टप्पा आपण ऐकूयात, मग त्याबद्दल थोडंसं बोलूया. पश्तो तालामध्ये हा टप्पा निबद्ध आहे. टप्पा हा पंजाबातून आलेला प्रकार आहे, पंजाबी भाषेत आहे आणि शोरी मियाजींनी इन्व्हेंट केला. जेव्हा ते फिरत फिरत राजस्थानात गेले तेव्हा उंटांच्या चालीवरनं त्यांना त्याचे ठेके सुचले. जसं की खूप वेगळे ठेके आहेत, पंजाबी, पश्तो अशा रीतीने जाणारे टेढे असे ठेके आहेत. आणि त्याच्यामध्ये खूप लईंची वादळं आवर्तनं ज्यावर्तनं ताना गमक हे खूप असतं. त्याची व्यवस्थित तालीम म्हणजे मला घ्यायला लागते आणि मला मिळाली, हे माझं भाग्य आहे. या टप्प्याची तालीम मिळणं हे सुद्धा पंजाबी भाषेत असतात जनरली, पण हा आता ऋतू बरखा की आई असा टप्पा आहे. तर पश्तो ठेका आहे 7 मात्रांचा, त्याच्यात मी थोडक्यात सादर करते. ऋतुवर
ऋतू बरखा गायनानुभव म्हणजे झटिती प्रत्यय कसा असतो त्याचा अनुभव आपल्याला आला. सकाळी दुपारी संध्याकाळी पाऊस कोसळतोच आहे, पण पहाटेचा पाऊस अनुभवणार आहोत आपण अहिर भैरव रागातून. पहाटेचा राग आहे हा. या रागात एक पावसाची बंदिश आता सादर करतायत आदिती नगरकर. जो टप्पा होता तो श्री चैतन्य कुंटे यांनी रचलेला होता मगाचा. Ah
यानंतर उपशास्त्रीय प्रकारापैकी ठुमरी अंगाने गायला जाणारं सावनगीत हा प्रकार आपण ऐकूया. शोभा गुरटू यांनी गायलेली हे सावनगीत आहे. सावन की ऋतू आई रे सजनिया. पण मला माझ्या प्रथम गुरु आणि सानिया त्यांच्या देखील गुरु लीलाताई घारपुरे यांनी शिकवलेली ही रचना आहे, ती मी सादर करते.
श्रावणसरी आल्या की झोपाळे झुलू लागतात. झुल्यावरची गाणी सर्वांना आवडतात. झुला हा एक उपशास्त्रीय प्रकार आहे. तो आता सानियाताई सादर करतात. झुल्याची लय, झोपाळ्यांची लय, झोपाळे बांधले जातात उत्तर प्रदेशात, त्याची लय, आणि मनातल्या हिंदोळ्यांची लय भावनांच्या, आणि राधाकृष्ण यांचं वर्णन, असा हा प्रकार. 2 वेगळे ठेकेमध्ये त्याच्या लागतात. केरवा तर आहेच, मध्ये दादरा पण आहे. श्याम झूले हिंडोला कुंजन बन में, 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 ओ जन
डोका खूप उंच गेला, खूप मजा आली. आता शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतानंतर आपण काही मोजक्याच रचना आता शिल्लक आहेत, तर आपण आता सुगम संगीताकडे वळूया. मालवून टाक दीप हे गाणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, खूप आवडतंही आहे. त्याचे सूर आपल्याला वेडं करून सोडतात. तो राग आहे प्रतीक्षा किंवा भूपेश्वरी. हा राग आता सादर होतोय. एक वेगळी बंदिश आहे, आपल्याला नक्की आवडेल. 7.5 मात्रांची बंदिश आहे. 7.5 मात्रा म्हटलं की ऐकताना पण घाबरायला होतं, पण असं काही नाही आहे, एवढं अवघड नसतं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7.5 1 2 3 4 5 6 7.5 1. आपण आपल्या सगळ्यांना पण येईल. त्यामुळे जरी अवघड असेल दिसायला, तरी गुरु लोकांनी ते खूप सोपं करून आपल्यासमोर धन दिलेलं आहे. गुरु पद्मश्री डॉक्टर अश्विनी भिडे यांनीच बांधलेली बंदिश आहे. करू
प्रीतम बिन लागत नाही, प्रीतम बिन लागत नाही, ऋतू सावन की घटा घन अंधियारी, चमक रही बैरन बिजुरी, प्रीतम बिन लागत नाही जिया, 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 प्रीतम बिन लागत नाही, ऋतू सावन की घटा घन अंधियारी, चमक रही बैरन बिजुरी, प्रीतम बिन लागत नाही जिया, प्रीतम बिन प्रीतम आन मिलो अब बेगी, प्रीतम आन मिलो अब बेगी, तरसत हूँ तरस को तिहारे, तरसत हूँ तरस को तिहारे, आस पुरावो जी हमारी, प्रीतम बिन लागत नाही जिया, प्रीतम बिन लागत नाही, ऋतु सावन की घटा घन अंधियारी, चमक रही बैरन बिजुरी, प्रीतम बिन लागत नाही जिया, प्रीतम लागत नाही, लागत नाही, लागत हां. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी चिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. कवी ग्रेस यांचे शब्द आणि आत्ताच्या बंदिशीचा अनुभव हा काहीसा सारखाच होता. आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण आलो आहे. त्याआधी मी सगळ्यांचे आभार मानते. स्वरसावाला, प्रशांतदादा जुन्नरे, सार्वजनिक वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार आणि आपण सर्व श्रोते. आपण इतक्या वेळ बसून इतकी सुंदर दाद दिलीत. संख्या महत्त्वाची नाही आहे, पण जाणकार रसिक समोर आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. ही स्वरयात्रा संपूच नाही असं आपल्याला वाटतंय, मलाही तसंच वाटतंय. आज सूर, ताल, निसर्ग आणि आपली दाद हे सगळं एकत्र झालेलं आहे. पण वेळेचं बंधन आहे. यानंतर असा पुन्हा कार्यक्रम नाशिकमध्ये व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे, कारण असे कार्यक्रम आणि अशा थीम्स घेतल्या जात नाहीत. यानंतर शेवटी मी सुहा कानडा, काफी कानडा आणि सुहा कानडा हे दोन जयपूर घराण्याचे खास राग आहेत. त्या रागामधील एक अतिशय प्रत्ययकारी बंदिश आपल्याला ऐकायला मिळेल. दोन बंदिशी आहेत, एक काफी कानडा आणि नंतर सुहा कानडा. आणि कार्यक्रम अगदी अत्युच्च शिखरावर जाईल या बंदिशी ऐकल्यानंतर अशी खात्री आहे. त्यामुळे यानंतर आपल्यामध्ये आणि सानियाताईंच्या मध्ये न येता मी आपली रजा घेते. धन्यवाद. आणि सौ इंद्रायणीजी पटणी यांचे पण आभार. त्यांच्या इनिशिएटिव्ह हा कार्यक्रम घडून आला, त्यांचे खूप आभार. आपल्या सर्वांचे माझ्यातर्फे आभार. प्रतीक्षा रागात मालवून टाकदीप बरोबर अजून एक आपल्या मनात रेंगाळत असेल हे ऐकल्यानंतर असं मला वाटतं, म्हणून मी नमूद करू इच्छिते. कव्वाली चढता सूरज धीरे धीरे तेच रागात. आता हे सगळे इतके प्रवाह म्हणजे भारतीय संगीताचे इतके एकमेकांशी जोडले गेलेले आहेत ना, वेगळं काढता येणार नाही त्यांना. शेवटी मी सुहा कानडामधलीच पंडित जितेंद्र अभिषेकीजींनी गायलेली एक द्रुतबंदिश आम्ही सगळेजण सादर करून कार्यक्रमाची सांगता करू.
घुमण घुमण बरसन लागोरी गरज 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 झूम 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 बादल वादिर आई झूम 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 बादल वादिर आई झूम 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 बादल वादिर आई पिया बिन मत मीठराम घुमण घुमण बरसन लागोरी गरज 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 झूम 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 बादल वादिर आई झूम झूम बादल वादिर आई झूम 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 बादल वादिर आवन कह गए अजहुनाए आवन कह गए अजहुनाए आवन कह गए अजहुनाए आवन कह गए अजहुनाए आवन कह गए आवन कह गए आवन कह गए अजहुनाए आवन कह गए अजहुनाए कुंवर श्याम सौतन बिलमाए कुंवर श्याम सौतन बिलमाए जिया घबरावत दिसन लर 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 झूम 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 बादल वागिर आई झूम 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 बादल वागिर आई झूम 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 बादल वागिर आई झूम 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 बादल वागिर गिर आई झूम 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 बादल बाबा ने बने ने बाबा बाबा ममा बाबा ने बाबा रे मरे ममा ममा बाबा ने बने ने सा 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 ने सा 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 रे सा सा ने सा ने बाबा ममा बाबा ग ग ग ममा रे ग ग ग ममा रे नि सा ग रे सा रे बाबा बाबा ने बाबा रे बाबा ने रे मनी परे पमे रे मनी परे नि बाबा रे ममा बाबा ने बाबा ने सा बाबा सा ने मनी पा सा मनी सा बाबा सा मनी मा सा ने रे सा सा ने बाबा बाबा ने सा रे रे सा ने बाबा गा मरे रे